विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच राज्यात राजकीय फड चांगलाच रंगतोय. पश्चिम विदर्भात नेमकी हवा कोणाची आम्ही जाणून घेतलं. मागण्या मान्यच नाही केल्या. त्यांना उलटा आमच्या जो आमचा प्रवासी वाहतूक हा रोजगार होता, हा महिलांनी एसटी अर्धा भाडा केल्यामुळे हा प्रवास आमचा हा व्यवसाय मोडकळीस आला. मध्ये आमच्या त्याच लेडीज बसतात ज्याच्या मागे 3-4 मुलं बाळ आहे, तेच आमच्याकडे येतात आणि त्याच्यात ते बी आणि भाडं देत नाही, मुलांचं भाडं देत नाही. आमचं अर्धच भाडं आहे, आम्हाला एसटीत भाडं पडत नाही. अशा बाया आमचा धंदा बुडवला. पण लोकांना तर लय आवडले, ते सगळं कौतुक करत फिरायले. मग त्याचं कसं काय? फायदा उरायला ना, महिला वर्गाचा फायदा उरायला, तर अर्धा तिकडे जाऊ राहिला, तर त्याचा कौतुक करतीलच ना. म्हणजे ज्याचा फायदा झाला ते जास्त सरकारकडे गेलं, पण ज्याचा फटका बसला त्याला आता आमचा फटका बसला म्हणजे या गाड्यावर सर्व लोकांचा उदरनिर्वाह होता, आमचा रोजगार महत्वाचा. बरोबर. ते लाडकी बहीण काय आज आहे उद्या नाही, त्याची काय बंद होईल. गॅरंटी? बंद होईल. ते काय सांगता येते? ऑटोवाला मुख्यमंत्री झाला म्हणून पाठीशी आहेत का सगळं चांगलं चाललंय म्हणून? नाही सर चांगलं चालू आहे. पेट्रोल भेटवायला काय प्रश्न आहे? पैसे भेटता आहे ते भेटते सर. आता 5-5 हजार भेटले, 15-15 घेतले, पोरीले बायकाला घरी पैसे भेटले, मग काय प्रश्न आहे? दिवाळी चांगली झालेली दिसते. चांगली दिवाळी आहे. सोयाबीनच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे, काऊन की त्याला भाव नाही ना. लाडकी बहीण खुश आहे, मंजूर आहे, पण मग शेतकऱ्याला काय, शेतकरी वर्ग पूर्ण नाराज आहे. पण आता काल तर म्हणले ते सोयाबीनला आम्ही अनुदान पण देणार. हा वाढून देऊ म्हणत ते, पण आता सध्या दिलं नाही ना. या जिल्ह्याला किंवा या राज्याला जर सुधारायचं असेल तर तुम्ही कोणताही जात धर्म काहीही न बाळगता अशा माणसाला निवडून द्या जो तुमची प्रगती करू शकेल.